मुंबई के गोरेगांव पूर्व में 7S एंटरप्राइजेस के नए ऑफिस का भव्य उद्घाटन समारोह बड़े उत्साह और धूमधाम के साथ संपन्न हुआ। इस अवसर पर मुख्य अतिथि के रूप में शिवसेना के उपनेता नितिन नंदगांवकर को आमंत्रित किया गया। रिबन कटिंग के बाद गोरेगांव पूर्व के फ्लाईओवर सोसाइटी में 7S एंटरप्राइजेस के शाखा क्रमांक 2 के नए ऑफिस का भव्य शुभारंभ किया गया। कार्यक्रम की कंपनी के पदाधिकारी, कर्मचारी और स्थानीय गणमान्य लोग भारी संख्या में उपस्थित रहे। नितिन नंदगांवकर ने 7S एंटरप्राइजेस को नई ऊंचाइयों तक पहुंचने की शुभकामनाएं दी। मुंबई न्यूज से बात करते हुए नितिन नंदगांवकर ने क्या कुछ कहा, आइए नजर डालते हैं मुंबई न्यूज की इस खास रिपोर्ट पर। हर पल की खबर मुंबई न्यूज पर। जब मौजूद है गोरेगांव पूर्व में, जहां पर 7S एंटरप्राइजेस का सेकंड ब्रांच यहां पर आज ओपन हो रहा है और साथ ही में चीफ गेस्ट के मौके पर यहां पर हमारे साथ नितिन नंदगांवकर सर मौजूद है। हम उनसे जानेंगे क्या कुछ उनका कहना है इस बारे में। सर, स्वागत है आपका मुंबई न्यूज में। आप क्या कुछ कहना चाहेंगे इस बारे में? अली माझा फार आधीपासून जुना मित्र आहे, माझ्या परिवाराचा सदस्य आहे आणि मला आनंद होतोय की आज 7S ही त्याची सेकंड शाखा, सेकंड ब्रांच आहे त्याची, आणि ज्याच्यामध्ये तो गाड्या घेऊन त्या एखाद्या कंपनीला लावतोय। बऱ्याच जणांना रोजगाराची गरज आहे, तर या माध्यमातून अली जे काम करतोय त्याला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। ज्यांना ज्यांना आपल्याला काहीतरी घरी इन्कम पाहिजे असतं, अतिशय मेहनत करून आज तो त्याची सेकंड ब्रांच ओपन झालेली आहे आणि मला हा आनंद व्यक्त करायचा होता, म्हणून मी या सेकंड ब्रांचला आज त्याचं उद्घाटन त्याने ठेवलं। त्याला शुभेच्छा खास करून देण्यात इथे मी आलेलो आहे आणि मला खूप आनंद होतोय की त्याची टीम आणि त्याच्याबरोबर इतर जणांना त्याच्या माध्यमातून आज रोजगार मिळतोय आणि असंच त्याचा सक्सेस वाढत राहो आणि त्याच्या 10 ब्रांचेस पुढच्या या अजून 2 वर्षांमध्ये ओपन होतील अशा मी त्याला शुभेच्छा देतो, कारण त्याची टीम भरपूर आहे, त्याचा मित्रबरोबर भरपूर आहे आणि याच्या पुढेही अशाच 10व्या त्याच्या ब्रांचला मी नक्की पुन्हा एकदा इथे येईन, त्या माझ्या शुभेच्छा आहेत। हमारे साथ जो जी की अभी ब्रांच ओपन हुई है सेकंड, हम उनसे भी जानेंगे। नितिन नंदगांवकर सर ने हमसे जो बात कही है, सर क्या कुछ कहना चाहेंगे? नितिन नंदगांवकर सर यहाँ पर आए, आपको शुभेच्छा दें। सर्वप्रथम आपण सर्वांना जय महाराष्ट्र। मी दादा बरोबर कमीत कमी 18-19 वर्ष बरोबर आहे। दादा सोबत काम केलं आहे। दादानीच मला चांगलं मार्गदर्शन, त्यानंतर दादा खूप पुढे गेले। मी अजून विचारलं, दादा आमदार झाले पाहिजे, मंत्री झाले पाहिजे, आणि असा 10 वेळा मी त्यांना बोलवणार इकडे, आणि कुठलेही मार्गदर्शन असतो मी दादांना फोन करतो आणि दादाचा फुल सपोर्ट आहे मला। आणि दादांनी मला कुटुंब सारखं एक प्रेम दिलं आहे, त्यामध्ये त्यांचा खूप खूप अभिनंदन। मी एक फोन केला त्यांना आणि फक्त बोललो, दादा ओपनिंग आहे, ते मला एकच शब्द बोलले, तुझ्यासाठी कुठे पण आणि कधी पण। म्हणून त्यांचा खूप खूप आभार याबद्दल, आणि मनापासून त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद।